एकीकडे देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यात मात्र शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते। अवघ्या 15 कुटुंबांचं गाव असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील खैरटोला इथे चिमुरड्यांना शिक्षणासाठी दररोज 2.5 किलोमीटरची पायपीट करावी लागते। हे अंतर साधं नसून वाघ, बिबट्या आणि अस्वलांचा वावर असलेल्या घनदाट जंगलातून आहे। विशेष म्हणजे रस्ता असूनही आणि बस धावत असूनही या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतलं जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तसंच बस असूनही एसटीचे कर्मचारी या विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देत नाहीयेत, अशी व्यथा विद्यार्थ्यांनी एबीपी माझा समोर मांडली आहे। या विद्यार्थ्यांना इथून बस नाही किंवा ज्या वेळेस बस येते बसमध्ये त्यांना प्रवास दिला जात नाही, तर दुसरीकडे शासन यांना शाळेसाठी भत्ता देतो, मात्र त्यांचा हा भत्ता त्यांच्या जीवावर एखाद्या दिवशी उठेल अशी भीती त्यांच्या पालकांमध्ये व्यक्त होते। आपण या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ। काय सांगशील, तुझं काय नाव आहे? तू या जंगलातून जातो शाळेमध्ये, भीती वाटत नाही का? वाटते। वाघ, बिबट, हरिण, चुन, कुत्रे, जंगली सुअर सर सोडून देतात, माय काका सोडून देतात। अच्छा, नाहीतर मग जर हे जर नसेल तर मग आम्ही पायी येतो। पायदळ येतात। किती तेवढ्या दुरून पाय दुखते, त्रास होत नाही, थकवा जाणवतो? बस इथून गेली, आता ती बस मध्ये तुम्हाला प्रवास दिला जात नाही का? नाही। काय म्हणतात ते बसवाले? नाही। तुम्हाला प्रवेश नाही म्हणतात? हो। आम्हाला घेतच नाही। घेतच नाही बसमध्ये? हो। विद्यार्थ्यांचं जीव मुठीत घेऊन जे जाणारं शिक्षण आहे ते थांबेल का, असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, खैरटोला, भंडारा। हे जे मुलं आहेत तर हे 2.5 किलोमीटर पायी जातात आणि रस्त्यामध्ये कोणाला मिळाले तर त्यांना लिफ्ट वगैरे मागून ते घरी पोहोचत असतात। पण हे एरिया जे आहे ते खूप जंगल व्याप्त आहे। इथे हिस्ट्रोपासूनची खूप भीती या ठिकाणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।